product of the vectors. There are two types of product of the vectors. There are two kinds of product of the vector. Means we can take the product of two vectors by two ways. One is giving us scalar quantity means some value, and other is giving us vector quantity means some vector. काय म्हणतोय मी, दोन जर वेक्टर आपल्याकडे आहेत तर त्यांचा प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला स्केलर पण मिळू शकतो, वेक्टर पण मिळू शकतो. वेक्टर मध्ये ऍड केला वेक्टर मिळेल, वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केलं वेक्टर मिळेल. पण वेक्टरचा प्रोडक्ट घेतला वेक्टर पण मिळू शकतो, स्केलर पण मिळू शकतो. इट डिपेंड्स अपॉन विच काइंड ऑफ प्रोडक्ट वी आर टेकिंग. Okay, so there are two kinds of product of the vector. There are two product of the vectors. One is giving us scalar quantity, other is giving us vector quantity. So one type of product of the vectors is called as scalar product, and in physics or in mathematics also we call that as dot product. And another type of product is वेक्टर प्रोडक्ट. दोन टाइपचे प्रोडक्ट घेतो आपण. वन इज स्केलर प्रोडक्ट दॅट इज डॉट प्रोडक्ट, अँड अनदर वन इज वेक्टर प्रोडक्ट दॅट इज क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. So the product is defined by two ways. One is scalar product, another one is vector product. Scalar product is called as dot product and vector product is called as cross product. तर मग आज आपण पूर्ण स्केलर प्रोडक्ट पाहणार आणि प्रोजेक्शन पाहणार. ठीक आहे. अँड डायरेक्शन DCS and DCA, डायरेक्शन अँगल DA and DCS, डायरेक्शन रेशियोज, डायरेक्शन कोसाइन्स DA, DRS, DCS पाहणार. ठीक आहे. आता अँगल बिटवीन टू वेक्टरची टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहित असली पाहिजे. लेट अस से आय हॅव एनी टू वेक्टर. मी तुम्हाला काय म्हणतोय, माझ्याकडे कोणतेही दोन वेक्टर आहे, एक असा पळतोय आणि दुसरा असा आहे. त्या दोन वेक्टर मधला मला अँगल सांगा. त्याच्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, इन ऑर्डर टू फाइंड आउट अँगल बिटवीन टू वेक्टर्स, लेट अस मेक देम ॲज कोइनिशियल वेक्टर. वी नो दॅट वेक्टर्स कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेस. कळतंय ना, अलॉंग इट्स लाईन ऑफ ऍक्शन और लाईन ऑफ ऍक्शन पॅरलल टू दॅट. स्टार्टिंगच आपण त्यांनी केली. म्हणजे हा जर वेक्टर आपला ए बार आहे आणि हा जर वेक्टर आपला बी बार आहे आणि त्यांच्यामधील आपल्याला अँगल काढायचा, हा दॅट अँगल इज लेट अस से थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन देम. बरोबर. सो हा जो अँगल बिटवीन टू वेक्टर्स असतो ना, हा 0 आणि 2π मध्ये, 0 आणि पाय मध्ये लाय करतो. कुठे लाय करतो? इट ऑलवेज लाईज बिलॉंग, इज ऑलवेज लाईन बिटवीन 0 to pi, that is 0 belongs to closed interval from 0 to pi. 0 कधी येईल अँगल? इफ द वेक्टर्स आर पॅरलल और दे आर कोलिनियर म्हणा, पण कोलिनियर मध्ये पॅरलल अँटी पॅरलल पण येतं. तर आपण म्हणूयात इफ द वेक्टर्स आर पॅरलल वेक्टर्स और दे आर along the same line of action, the angle between vectors is 0. And if the vectors are anti-parallel or they are having the opposite directions, then the vectors are giving means angle between them is pi radian or 180 degrees. ठीक आहे. तुम्ही असं म्हणाल की 0 कधी येतो, थीटा 0 कधी येतो? इफ द वेक्टर्स आर पॅरलल वेक्टर्स or lies along or along same line of action. And angle between two vectors pi कधी येतो? ज्यावेळी वेक्टर्स आर अँटी पॅरलल. आता हा जो थीटा लिहिला ना अँगल बिटवीन वेक्टर ए बार अँड बी बार, त्याला कसं लिहिलंय आपण? दॅट अँगल इज थीटा. मग त्या थीटाला तुम्ही असं पण लिहू शकता, थीटा इज द अँगल बिटवीन वेक्टर ए बार अँड बी बार. सो अँगल बिटवीन वेक्टर ए बार अँड बी बार इज इक्वल टू थीटा. या थीटाला कसं लिहू शकता? म्हणजे तुम्हाला जर रिप्रेझेंट करायचं किंवा डिनोट करायचं अँगल बिटवीन वेक्टर, तर तुम्ही म्हणाल ए बार आणि बी बार यांच्यामध्ये अँगल थीटा आहे. सो दिस इज व्हॉट द अँगल बिटवीन वेक्टर्स ए बार अँड बी बार, अँड इन दिस केस दिस इज थीटा. सो अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज ऑल्सो डिनोटेड बाय दिस नोटेशन. ए बार असं साइन द्या, त्याच्यानंतर बी बार. कळतंय का तुम्हाला? सो दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट ऑफ
अँगल बिटवीन द वेक्टर्स. आता तुम्हाला दोन वेक्टर मधले अँगल काढता आले, ठीक आहे. दोन वेक्टर मधला अँगल कसा काढणार तुम्ही, तर त्यांना दोघांना पहिलं कसं बनवणार तुम्ही, को इनिशियल वेक्टर बनवणार आणि मग मेजर करणार. सो हिअर इज नॉट द कन्सेप्ट ऑफ डायरेक्टेड अँगल. तुम्ही म्हणाल वेक्टर चालू आहे, डायरेक्टेड अँगलची कन्सेप्ट असेल, अँटी क्लॉकवाईज वेने मोजायचा की क्लॉकवाईज वेने मोजायचा, बट इट कम्प्लिटली डिपेंड अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ दॅट अँगल. बरोबर. इथं तुम्हाला अँगलचा विचार नाही करायचा, अरे अँगल अँड मेजरमेंट मग असं मोजू का अँटी क्लॉकवाईजने की क्लॉकवाईजने मोजू, ठीक आहे. सो हिअर यू हॅव टू जस्ट कन्सिडर दिस ॲज थीटा अँड मग तुम्हाला अँगल बिटवीन ए बार आणि बी बार काढायचं. समजा मी ह्याला ए बार म्हणायला पाहिजे तसं आणि याला बी बार म्हणायला पाहिजे. अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज थीटा. कळतंय तुम्हाला, समजलं. दिस इज हाऊ वी रिप्रेझेंट द अँगल बिटवीन वेक्टर. आणि इथं जर बी बार ए बार लिहिता तर मग मी असं लिहिलं असतं बी बार मग हे असं साईन आणि ए बार दॅट इज थीटा. काय फरक पडला असता, काहीच नाही पडणार, ते तुम्हाला पुढे जाऊन समजेल. आता आपण स्केलर प्रोडक्टला स्टार्ट करू. स्केलर प्रोडक्ट, लेट अस स्टार्ट विथ द स्केलर प्रोडक्ट और अ डॉट प्रोडक्ट. फर्स्ट type of product of the vector is scalar product. Scalar product. So if you have any two vectors a bar and b bar, non-zero vectors असतील, झिरो पण असू शकतो असं काही नाहीये, बट नॉन झिरो आपण जास्त प्रेफर करतो ज्यावेळी आपण प्रॉपर्टीज वगैरे आपल्याला डिस्कस करायच्या असतात. पण समजा तुमच्याकडे कोणतेही दोन वेक्टर्स आहेत नॉन झिरो वेक्टर्स, कारण एखादा जरी झिरो असेल तर मग तुम्ही दोन वेक्टर मधला अँगल कसा मेजर करणार सांगा बरं. एक वेक्टर झिरो वेक्टर, दुसरा वेक्टर कुठला तरी वेक्टर, अँगल कसा मेजर करणार, पॉइंटला लाईनवर आणणार का, अँगलच मेजर नाही करू शकत ना तुम्ही. मला काय म्हणायचंय की इफ यू हॅव टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार अँड अँगल बिटवीन देम इज थीटा. इफ a bar and b bar are two non-zero vectors with angle between them is equals to theta. Angle between a bar and b bar is equals to theta. Then the scalar product, or we may say dot product of these two vectors is defined as, dot product कसा define करणार आपण, a bar dot b bar. Dot product is denoted by a bar dot b bar and this is equals to magnitude of a bar into magnitude of b bar into cos theta. cos theta ची काही ना काही व्हॅल्यू असेल. मॅग्निट्यूड ऑफ ए बार म्हणजे कुठला ना कुठला नंबर असेल, मॅग्निट्यूड ऑफ बी बार म्हणजे कुठला ना कुठला नंबर असेल. तर नंबर मल्टिप्लाय होऊन तुम्हाला रिअल नंबरच मिळेल, वेक्टर मिळत नाही, तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते. म्हणून या प्रोडक्टला काय म्हणता तुम्ही, स्केलर प्रोडक्ट म्हणत असता. बरोबर. सो दिस इज व्हॉट द कन्सेप्ट ऑफ स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे ना, असं आपण डिफाइन करत असतो स्केलर प्रोडक्टला. समजलं तुम्हाला. आता प्रॉपर्टीज ऑफ स्केलर प्रोडक्ट पाहूयात आपण आणि त्याच्यामध्ये अजून काय दिलंय. हा, हे सांगितलं तुम्हाला. आता नोट पाहू आपण स्केलर प्रोडक्ट मधल्या प्रॉपर्टीज किंवा नोट आणि फाइंडिंग द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आधी नोट पाहू. प्रत्येक नोटचा मी तुम्हाला मिनिंग सांगतो, फक्त तुम्ही काय करा, एवढं डोक्यात ठेवा सगळ्या गोष्टी. पूर्ण तोंडपाठ करा असं मी म्हणत नाहीये, पण प्रत्येक गोष्टीचा मिनिंग समजून घ्या, जेणेकरून ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू एकदम क्रिस्टल क्लिअर असेल कन्सेप्ट. म्हणजे हे असंच आहे आणि हे असंच आहे. बरोबर. आता ए बार आणि बी बार पैकी कोणतं एक झिरो असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपण थीटा मेजरच करू शकत नाही. थीटा इज नॉट डिफाइंड, हे ऑलरेडी सांगितलंय मी तुम्हाला.
कुठलाही एक वेक्टर 0 असेल तर थीटाच नाही सांगू शकत ना. एक पॉइंट आणि एक लाईन मधला अँगल थोडी ना काढू शकता तुम्ही. इन दिस केस वी डायरेक्टली डिफाइन a bar dot b bar is equals to 0. त्यावेळी आपण a bar dot b bar ला काय कन्सिडर करू? 0. 0 इज द व्हॅल्यू. 0 बार नाही लिहायचा इथं. 0 इज द स्केलर, कारण हा प्रोडक्ट कोणता घेतोय आपण? स्केलर प्रोडक्ट घेतोय. आता पहा, पहिली झाली. तर दुसरी प्रॉपर्टी, आता वेक्टर नाही कोणता 0, आता अँगल 0 आहे. काय अँगल 0? मला सांगा a bar dot b bar चा फॉर्म्युला काय आहे? आत्ताच पाहिला, मॅग्निट्यूड ऑफ a bar इंटू मॅग्निट्यूड ऑफ b bar इंटू कॉस थिटा, बरोबर. तर या केसमध्ये काय येईल? तो थिटा 0 येईल. मग कॉस 0 काय असतो? 1. मग आता a bar dot b bar इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ a bar इंटू मॅग्निट्यूड ऑफ b bar. मग हेच दिलंय. कळतंय का? म्हणजे ज्यावेळी थिटा आपला 0 असतो त्यावेळी a bar dot b bar काय बनेल? मॅग्निट्यूड ऑफ a bar इंटू मॅग्निट्यूड ऑफ b bar, बिकॉज cos theta is equals to 1. म्हणजे cos 0 is equals to 1 इन दॅट केस. आता तिसरी नोट, थिटा जर पाय असेल म्हणजे वेक्टर जर म्हणजे दुसरी जी नोट आहे ती सगळ्यात महत्वाची नोट. इफ द वेक्टर्स आर पॅरलल then dot product is nothing but the product of the lengths or magnitudes of that vector. Parallel इथं म्हणतोय दुसरी नोट. अँगल 0 म्हणजे वेक्टर पॅरलल. वेक्टर जर पॅरलल असतील तर स्केलर प्रोडक्ट घेणे म्हणजे त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय करणे, बरोबर. आता दोन वेक्टर मधला अँगल जर इफ वी हॅव टू वेक्टर्स, टू नॉन झिरो वेक्टर्स and angle between them is 180 degree or say pi radian, तर त्या केस मध्ये cos pi काय येईल? -1, बरोबर. cos pi काय येईल? -1. या केस मध्ये थीटा जर आपला पाय असेल तर cos pi -1 आणि cos pi -1 आला तर आपला जो a bar dot b bar येणार आहे तो येईल मायनस टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ a bar इंटू मॅग्निट्यूड ऑफ b bar. कळतंय का? काली ही नोट. आता फोर्थ नोट, इफ a bar and b bar आर परपेंडिकुलर और ऑर्थोगोनल. परपेंडिकुलरलाच आपण ऑर्थोगोनल म्हणत असतो. परपेंडिकुलरला आपण ऑर्थोगोनल म्हणत असतो. इफ द वेक्टर्स आर ऑर्थोगोनल, परपेंडिकुलर और ऑर्थोगोनल. इफ वेक्टर्स आर परपेंडिकुलर और ऑर्थोगोनल म्हणजे अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. आणि मग त्या दोन वेक्टर मधला अँगल जर 90 डिग्री असेल तर स्वतः विचार करा की cos 90 काय असतो? 0. म्हणजे a bar dot b bar काय येईल? आणि ही चौथी नोट, ही सगळ्यात महत्वाची नोट, 0 येईल का 0 बार? का बरं? कारण इट इज अ स्केलर प्रोडक्ट. इट मस्ट गिव्ह व्हॅल्यू. इट मस्ट नॉट गिव्ह द वेक्टर. व्हॅल्यू देईल, वेक्टर नाही देणार. कळतंय? म्हणजे a bar dot b bar चा आन्सर 0 येतं ज्यावेळी तुमचे वेक्टर्स परपेंडिकुलर असतात. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट नोट काय आहे? इफ द वेक्टर्स आर ऑर्थोगोनल और इफ द वेक्टर्स आर परपेंडिकुलर देन देअर स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट इज 0. बरोबर. वेक्टर जर परपेंडिकुलर असतील तर डॉट प्रोडक्ट 0. इफ वेक्टर्स आर perpendicular then dot product is then their dot product is 0. कळलं? or scalar product is 0. now next, मग त्या केस मध्ये a bar आणि b bar, a bar dot b bar आणि b bar dot a bar सेम येईल. आणि युजली a bar dot b bar आणि b bar dot a bar सेमच असतो. युजली म्हणजे a bar dot b bar is equals to b bar dot a bar. म्हणजे कसंही मल्टिप्लाय करा, a bar ला आधी प्रायोरिटी द्या, b bar ला नंतर द्या, b bar ला आधी द्या, a bar ला नंतर द्या. मीन्स वी कॅन से इन अदर लँग्वेज वी कॅन से दॅट डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह, बरोबर, इन मल्टिप्लिकेशन. आता हे पहा, डॉट प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर द वेक्टर ऍडिशन. डिस्ट्रीब्युटिव्ह असतो वेक्टर ऍडिशनला. म्हणजे काय? जर आपल्याकडे 3 वेक्टर असतील तर a बार डॉट विथ b बार प्लस c बार केलं तर a बार डॉट b बार प्लस a बार डॉट c बार बनेल.
बरोबर. ए बार प्लस बी बार डॉट विथ सी बार केलं तर तुम्हाला काय मिळेल, ए बार डॉट बी बार म्हणजे सेम मिळेल तुम्हाला. डॉट प्रोडक्ट इज ऑल्सो कम्युटेटिव्ह. एक अजून एक प्रॉपर्टी मी ऍड करतो याच्यामध्ये, डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. That is a bar dot b bar is equals to b bar dot a bar. आणि त्याच्यामुळं तुम्ही ह्याला असंही लिहू शकता की ए बार डॉट विथ बी बार प्लस सी बार जो आहे तो ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार येईल. दॅट इज द डिस्ट्रीब्युटिव्हिटी. अँड दिस कॅन ऑल्सो बी रिटन ॲज बी बार डॉट ए बार प्लस सी बार डॉट ए बार. दॅट इज द कम्युटेटिव्हिटी. ही काय डिस्ट्रीब्युटिव्हिटी. कळतंय का? इझी आहे. आता सिक्स्थ प्रॉपर्टी, इफ ए बार अँड बी बार आर वेक्टर्स अँड एम अँड एन आर स्केलर्स देन एम टाइम्स ए बार इंटू एन टाइम्स बी बार. पहा, एम ने ए बारला मल्टिप्लाय केलं, वेक्टर लांबेल किंवा कमी होईल. ठीक आहे ना, वेक्टरची लेंथ वाढेल किंवा कमी होईल ना. इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन एम 1 पेक्षा मोठा आहे की एम 1 पेक्षा छोटा आहे, एम पॉझिटिव्ह आहे की एम निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल डायरेक्शन चेंज होईल. आठवतंय सगळं स्केलर मल्टिप्लिकेशन. मग एम टाइम्स ए बार हा एक वेगळा वेक्टर असेल, एन टाइम्स बी बार हा वेगळा वेक्टर असेल. त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्या असा. इट इज ऍज सेम ऍज त्या दोन स्केलर्सला आधी मल्टिप्लाय करा आणि ए बार आणि बी बारचा सेपरेट डॉट प्रोडक्ट घ्या. कळतंय का तुम्हाला काय म्हणतोय मी? म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून असं म्हणू शकता की एम टाइम्स ए बार डॉट विथ एन टाइम्स ए बार इज इक्वल्स टू एम टाइम्स मीन्स एम इंटू एन. स्केलर स्केलरला सेपरेट मल्टिप्लाय करा आणि वेक्टर वेक्टरला सेपरेट मल्टिप्लाय करा. काहीच फरक पडत नाही. मीन्स वी कॅन टेक दॅट कॉन्स्टंट कॉमन फ्रॉम द वेक्टर्स. आपण त्या वेक्टर्सला कॉन्स्टंटला कॉमन घेऊ शकतो. हे जरा मोठं झालं जास्त. अरे सगळं गेलं काय? काय करावं लागेल बरं याला? नोट मधून बाहेर जाऊ. हेच दुसऱ्या पेजवर घ्यावं लागेल. जाऊ पुन्हा एकदा रिकॉल करूयात, काय नाही एवढं. हे पहा, पहिली गोष्ट, ए बार आणि बी बार ह्यांच्यापैकी कोणता एक झिरो असेल तर थिटा डिफाईनच नाही करू शकत, कारण अँगल बिटवीन वेक्टर काढूच नाही शकत. मग त्या केसमध्ये डायरेक्ट आपला जो ए बार डॉट बी बार आहे तो झिरो बनेल. दुसऱ्या केसमध्ये पहा, थिटा जर झिरो असेल म्हणजे अँगल बिटवीन द वेक्टर इज झिरो, मग कॉस झिरो काय असतो आणि डॉट प्रोडक्ट मध्ये यूज कशाचा करतो? कॉस थिटाचा. म्हणजे कॉस 0 1 म्हणजे ए बार डॉट बी बार इज डायरेक्टली इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. बरोबर. म्हणजे या केसमध्ये तुमचा जो कॉस थिटा आहे, बरोबर ना, थिटा 0 आहे. थिटा 0 म्हणजे तुमचा जो कॉस थिटा आहे तो काय बनणार? 1 बनणार. आणि थिटा 0 असल्यामुळे ए बार डॉट बी बार हा मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार बनेल. इथं तुमचा थिटा पाय आहे. थिटा इज पाय रेडियन. मग थिटा जर पाय रेडियन असेल तर ए बार डॉट बी बार जो आहे ना तो असा बनेल, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू -1. कारण कॉस पाय काय असतो? -1. म्हणजे तुम्ही ह्याला असं पण लिहू शकता की ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू मायनस टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. कळतंय? आता जर तुमचा वेक्टर, ठीक आहे ना, जर तुमचे दोन वेक्टर आहे ए बार आणि बी बार, ते ऑर्थोगोनल आहेत किंवा ते परपेंडिक्युलर आहे, इफ द वेक्टर्स आर परपेंडिक्युलर और ऑर्थोगोनल, देन थीटा इज इक्वल्स टू
π/2. त्या केसमध्ये थीटा काय बनतो π/2 आणि तुम्हाला माहिती cos π/2 इज 0 आणि मग त्या केसमध्ये तुमचा a bar डॉट b bar इफ a bar and b bar आर ऑर्थोगोनल a bar डॉट b bar इज 0. काय येईल त्या केसमध्ये तुमचा वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येईल 0 येईल. मीन्स वेक्टर इफ द वेक्टर्स आर परपेंडिक्युलर or if the vectors are orthogonal the scalar product or the dot product of the vector is 0. आता डॉट प्रोडक्ट जो असतो तो डिस्ट्रीब्युटिव्ह असतो. कसा असतो डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर द वेक्टर ऍडिशन. डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर द वेक्टर ऍडिशन म्हणजे काय की तुम्ही जर वेक्टरची ऍडिशन केली बी बार आणि सी बारची आणि ए बारचा डॉट प्रोडक्ट घेतला म्हणजे ए बारशी डॉट प्रोडक्ट घेतला तर ए बार डॉट विथ बी बार प्लस सी बार बी बार प्लस सी बार केला तर एक वेगळा वेक्टर मिळेल. ए बार हा एक वेगळा वेक्टर आहे बरोबर. सो दॅट विल बी इक्वल्स टू ए बारचा इंडिव्हिज्युअल डॉट प्रोडक्ट विथ बी बार प्लस ए बारचा इंडिव्हिज्युअल डॉट प्रोडक्ट विथ सी बार. ओके अँड अनदर one important property that I have discussed, that is dot product is commutative. Dot product is commutative म्हणजे काय की a bar dot b bar ला तुम्ही b bar dot a bar असं पण लिहू शकता. ठीक आहे ना. आता नेक्स्ट काय डॉट जर a bar आणि b bar हे वेक्टर्स आहेत m आणि n जर स्केलर्स असतील तर त्या केसमध्ये तुम्ही m ने a bar ला मल्टिप्लाय कराल n ने b बार ला मल्टिप्लाय कराल तर दोन वेगवेगळे वेक्टर मिळतील बरोबर आणि त्यांचा दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्या और तुम्ही काय करा या स्केलर्सला बाहेर काढा त्यांना सेपरेटली मल्टिप्लाय करा आणि वेक्टरशी डॉट प्रोडक्ट घ्या. ठीक आहे ना. वेक्टरचा सेपरेट डॉट प्रोडक्ट घ्या. कळतंय तुम्हाला. दुसरी नोट अशी आहे की तुमच्याकडे एकच स्केलर आहे आणि दोन वेक्टर आहे मग तुम्ही काय करा m टाइम्स a बार करा इंटू बी बार करा किंवा m इंटू ए बार डॉट बी बार करा. हे कळतंय ना. m टाइम्स ए बार केला तर वेक्टर तुमचा बदलेल आणि इंटू बी बार मीन्स डॉट विथ बी बार m टाइम्स ए बार डॉट विथ बी बार करा किंवा m ला बाहेर काढून ए बार डॉट बी बार करा बरोबर. ए बार डॉट बी बार केला तर काही ना काही व्हॅल्यू मिळेल त्याला m ने डायरेक्ट मल्टिप्लाय करा. m पण एक व्हॅल्यूचा आहे किंवा m टाइम्स ए बार हा एक वेक्टर आहे त्याचा बी बारशी डॉट प्रोडक्ट घ्या त्याने मिळणारी जी व्हॅल्यू आहे इट इज ऍज सेम ऍज m इंटू ए बार इंटू m टाइम्स बी बार. ए बारला मल्टिप्लाय करा m टाइम्स बी बारने म्हणजे तो m बाहेर काढू शकता कोणत्याही वेक्टर सोबत जोडू शकता काही करू शकता. ठीक आहे. दॅट इज दिस प्रॉपर्टी. आणि 7 जी आहे तिला आपण म्हणतो कॉशी-श्वार्ट्झ इनइक्वालिटी. ओके कॉशी-श्वार्ट्झ इनइक्वालिटी. तर ही जी इनइक्वालिटी आहे ही इनइक्वालिटी काय सांगते की तुमच्या वेक्टरचा जो डॉट प्रोडक्ट येणार आहे ना तुमच्या वेक्टरचा जो डॉट प्रोडक्ट येणार आहे तो डॉट प्रोडक्ट त्याचं मॅग्निट्यूड डॉट प्रोडक्टचा मॅग्निट्यूड म्हणजे काय डॉट प्रोडक्टचा मॅग्निट्यूड म्हणजे काय मॉड्युलस. कारण डॉट प्रोडक्ट ऍक्च्युली एक व्हॅल्यूच आहे की इट मे बी पॉझिटिव्ह इट मे बी निगेटिव्ह इट मे बी झिरो. व्हेन इट इज झिरो when vectors are orthogonal dot product is 0. मग डॉट प्रोडक्ट जो तुमचा येणार आहे तो पॉझिटिव्ह असू शकतो निगेटिव्ह असू शकतो और 0 असू शकतो. तर त्याचं तुम्ही घ्या मॅग्निट्यूड इन द सेन्स टेक द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. दिस इज व्हॉट मॉड्युलस नॉट मॉड्युलस और ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. त्या डॉट प्रोडक्टची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घ्या ती नेहमी मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार ह्या दोघांच्या इंडिव्हिज्युअल मल्टिप्लिकेशन पेक्षा छोटी किंवा इक्वल असते. असं का माहितीये हे प्रूव्ह करायला 1 मिनिट पण नाही लागणार. तुम्हाला ही रेंज माहिती आहे का. ही गोष्ट जर माहित असेल तर cos theta is ranging from -1 to 1. ए बार डॉट बी बार ही एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा कशी क्वांटिटी आहे. मग त्याच्यासाठी मी काय म्हणतो माहिती का मॅग्निट्यूड ऑफ cos theta इज लेसर दॅन इक्वल्स टू 1 और काही पण म्हणा. आता मी जर ह्या सगळ्यांना ए बार डॉट बी बार ने मल्टिप्लाय केलं तर ही जी इनइक्वालिटी आहे ही अशी बनेल का
आणि ह्याच्यावरून पण हे काय आहे रे, दिस इज द डॉट प्रोडक्ट, बरोबर का, दिस इज द डॉट प्रोडक्ट. हो सॉरी, मी थोडंसं चुकीचं लिहिलं. मी असं म्हणतोय की कॉस थिटाची जी रेंज आहे ती -1 to 1 मध्ये रेंज करते, लाई करते, बरोबर. कॉस थिटा इज ऑलवेज रेंजिंग फ्रॉम -1 to 1. if I multiply all by magnitude of a bar into magnitude of b bar, कारण मला इथं डॉट प्रोडक्ट बनवायचं आहे ना, ए बार डॉट बी बार बनवायचं. ए बार डॉट बी बार काय असतो, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा, बरोबर. मग मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार ने मी सगळ्यांना मल्टिप्लाय करतोय. इथं जागा एकदम छोटी राहिली. मला सांगा, ह्या कॉस थिटाला मॅग्निट्यूड ऑफ ए बार आणि मॅग्निट्यूड ऑफ बी बार ने मल्टिप्लाय केल्यावर इथं ए बार डॉट बी बार बनेल का? का बरं? कारण मॅग्निट्यूड ऑफ ए बार, इथं मायनसचं साइन याच्या अगोदर, अरे बाळा, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा इज मॅग्निट्यूड ऑफ इज इक्वल्स टू डॉट प्रोडक्ट ऑफ ए बार अँड बी बार. ठीक आहे ना, म्हणजे ए बार डॉट बी बार आता बनेल, आणि या साईडला काय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आता मला सांगा, ज्यावेळी मी असं म्हणत होतो एक्स इज फ्रॉम -m to m, तर ह्याचा अर्थ काय होता रे, मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू m. मॉड्युलस फंक्शनची प्रॉपर्टी, मॉड ऑफ एक्स ज्यावेळी लेस दॅन ऑर इक्वल्स टू m असेल, when m is a positive quantity, and in that case we used to say that mod of x is less than or equals to m means x is belonging to -m to m, or x is from -m to m. -m is lesser than or equals to m is lesser than or equals to x, sorry, x हा मध्ये आहे, -m is lesser than or equals to x is lesser than or equals to m. ठीक आहे, ओके, दॅट इज व्हॉट द कॉशी-श्वार्ट्झ इनइक्वालिटी. कळालं? नाउ नेक्स्ट. फाइंडिंग द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आता अँगल बिटवीन वेक्टर्सची कन्सेप्ट पाहू आपण. किती वाजले? हा, प्रोजेक्शन, प्रोजेक्शनचं पाहू आज. बेसिक आयडिया देता आली, घेऊन टाकेल प्रोजेक्शनची. प्रोजेक्शन तर इझी आहे, डीआरएस डीसीएस हे व्यवस्थित समजून घ्यावे लागतील. प्रोजेक्शन तर एकदम इझी, एक 5 मिनिटाचा टॉपिक आहे प्रोजेक्शन ऑफ द वेक्टर्स. आता हे सांगायचंय मला, आणि यांनी खूप कमी टाइम लागेल असं वाटतं. 20 मिनिटं आहे ना, जास्त. फाइंडिंग द अँगल बिटवीन वेक्टर्स. तुम्हाला माहिती आहे, जर तुमच्याकडे 2 नॉन झिरो वेक्टर्स असतील, झिरो असेल तर अँगल मेजरच नाही करता येणार. ठीक आहे ना. If you have any two non-zero vectors a bar and b bar, then angle between them is given by, say, is denoted by angle between a bar and b bar, and that is, say, let us theta. Let us say that is theta. मग हे दोन वेक्टर समजा a bar आणि b bar आहेत, तर त्यांच्या दोघांमधला हा अँगल थीटा जर काढायचा असेल, तर we know that a bar dot b bar is equals to magnitude of a bar into magnitude of b bar into cos theta. आता काय करा, तुमच्याकडे दोन वेक्टर आहेत, तुम्हाला दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काढता येतो का? हा, पण काढण्यासाठी तुम्हाला काय लागतो? cos theta लागतो, बरोबर ना. आपल्याला अँगल बिटवीन टू वेक्टर्स काढायचे, म्हणजे या केसमध्ये आपल्याला काय काढायचं? हा थीटा काढायचा. हा थीटा आपल्याला काढायचा. ठीक आहे ना, थीटा आपल्याला काढायचा आहे. पण आपल्याला काय काय माहिती आहे? आपल्याला वेक्टर ए बार आणि वेक्टर बी बार ऑलरेडी माहिती आहेत. दोन वेक्टर हे ऑलरेडी माहिती आहेत, बरोबर. म्हणजे त्यांचं मॅग्निट्यूड माहिती आहे आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट इज ऑल्सो गिवन. डॉट प्रोडक्ट इज गिवन. म्हणजे जर तुम्हाला दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट माहित असेल, जर तुम्हाला दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड ही माहित असेल, तर तुम्ही त्या दोन वेक्टर मध्ये जो काही अँगल आहे, द अँगल बिटवीन टू वेक्टर्स यू कॅन फाइंड. असं नाही कसाही काढला, तुम्हाला
दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट माहित असेल, स्केलर प्रोडक्ट माहित असेल आणि दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड्स माहित असतील तर तुम्ही त्या दोन वेक्टर मधला अँगल काढू शकाल. बरोबर, दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड आणि दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्टची काही व्हॅल्यू ही माहित असेल तर तुम्ही काय काढू शकता, अँगल काढू शकता. तर इथं काय करताय, बेसिक आपला बेसिक मॅथमॅटिक्स, कॉस थिटाला इकडेच राहू द्या, ए बार आणि बी बारच्या डिनॉमिनेटरला कोणाला टाकून द्या, मॅग्निट्यूड ऑफ ए बार आणि मॅग्निट्यूड ऑफ बी बारला, आणि मग थिटा काढायचं तुम्हाला, दॅट इज कॉस इनवर्स ऑफ व्हॉट एव्हर द मसाला दॅट वी आर गेटिंग ओव्हर हिअर. म्हणजे थिटा काय आला तुमचा, थिटा इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ. ठीक आहे. आता ह्या काही नोट्स आहेत ज्या खूप सिंपल आहेत. मला सांगा आधी तर ही गोष्ट सांगा की दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज द सेकंड क्वाड्रंट, अँड वी नो दॅट if I have any two vector a bar and b bar, then angle between them is denoted by theta. म्हणजे त्यांच्या दोघांमधला अँगल थीटाने आपण डिनोट करत असतो, आणि तो थीटा हा कुठून कुठं रेंज करत असतो, इट इज रेंजिंग फ्रॉम 0 to पाय. बरोबर, आपण कधी म्हणणार का दोन वेक्टर मधला अँगल 270 आहे, 270 डिग्री? नाही. 3π/2 आहे असं म्हणणार का कधी? नाही. वाय? बिकॉज वी आर कन्सिडरिंग द अँगल बिटवीन वेक्टर्स विच इज रेंजिंग फ्रॉम 0 to पाय. 0 and पाय आर ऑल्सो इन्क्लुडेड. कारण मग ही कधी केस बनणारच नाही रे. दोन वेक्टर मधला अँगल कधी 270 येणारच नाही का? कसे अँगल काढा तुम्ही, कसे काढा, तुम्हाला काय बनवायचं, त्यांना कोइनिशियल बनवायचं. काय बनवायचंय? कोइनिशियल कसं बनवणार तुम्ही? आता कोणता कन्सिडर करणार? छोटा वाला. ऍक्यूट अँगल तुम्ही कन्सिडर करत असता, कळतंय ना? ऍक्यूट इन द सेन्स की हा मोठा आहे की हा मोठा आहे. समजा हा वेक्टर आपला ए बार आहे, हा वेक्टर बी बार आहे, मग विच एव्हर इज स्मॉलर शॅल बी कन्सिडर्ड ऍज थिटा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की वेक्टरच्या मधील अँगल मेजर करत असताना दिस इज अवर थिटा, दिस इज नॉट थिटा. थिटा शुड बी दिस. थिटा इज रेंजिंग फ्रॉम 0 to पाय. कळतंय? टेक ऑलवेज स्मॉलर. कोणता अँगल कन्सिडर करा? स्मॉल. ठीक आहे. मग फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये मला सांगा, म्हणजे हा जो अँगल थिटा आहे तो फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्येच खेळत असेल, इट इज ऑलवेज रेंजिंग फ्रॉम 0 to पाय. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा कसा असतो रे? पॉझिटिव्ह. आपण कॉस थिटाच का म्हणतोय? बिकॉज वी आर डीलिंग विथ. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा कसा असतो? म्हणजे तुम्ही याच्यावरून काय कन्क्लुजन देऊ शकता? इफ थिटा इज फ्रॉम π/2 to पाय, देन कॉस थिटा इज निगेटिव्ह. आणि इथून काय कन्क्लुजन देऊ शकता? इफ थिटा इज फ्रॉम 0 to π/2, इथून आपण हे कन्क्लुजन काढू शकतो की 0 to π/2 मध्ये जर तुमचा अँगल असेल तर कॉस थिटा पॉझिटिव्ह असेल. म्हणजे काय? तुमचा डॉट प्रोडक्ट आहे ना, डॉट प्रोडक्ट गिव्स यू द व्हॅल्यू, अँड दॅट व्हॅल्यू मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह, मे बी 0. मग डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू 0 कधी येईल? व्हेन our theta is π/2, means if the vectors are orthogonal then the dot product is 0. Otherwise it may take positive value or it may take negative value. आता दोन वेक्टरच्या मधील अँगल माहित असेल तर तुम्ही ती व्हॅल्यू प्रेडिक्ट करू शकता. व्हॅल्यू इन द सेन्स साइन ऑफ द डॉट प्रोडक्ट प्रेडिक्ट करू शकता. तर मी असं म्हणतोय की थिटा जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, थिटा जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर कॉस थिटा पॉझिटिव्ह येईल. बरोबर, कॉस थिटा पॉझिटिव्ह येईल आणि म्हणून हा पण पॉझिटिव्ह येईल, डॉट प्रोडक्ट पण पॉझिटिव्ह येईल. का बरं? ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. ऑलवेज रिमेंबर, मॅग्निट्यूड इज ऑलवेज पॉझिटिव्ह ना. मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मॅग्निट्यूड कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. बरोबर ना. तर मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह असतं आणि मग कॉस थिटा जो आहे तो निगेटिव्ह असू शकतो किंवा तो पॉझिटिव्ह असू शकतो, आणि डिपेंडिंग अपॉन दॅट अवर व्हॅल्यू मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह. तर मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर तुमचा अँगल असेल तर तुम्ही म्हणाल की वर ए बार डॉट बी बार इज पॉझिटिव्ह. जर तुमचा थिटा
जर तुमचा थीटा हा π/2 असेल म्हणजे तुमचे जे वेक्टर आहेत ते ऑर्थोगोनल असतील, ऑर्थोगोनल, ठीक आहे, ऑर्थोगोनल वेक्टर्स असतील आणि मग त्या केसमध्ये तुमचा a बार डॉट b बार काय येईल, 0 येईल. आणि a बार डॉट b बार हा निगेटिव्ह कधी येईल, when angle between the vectors is greater than 90 degree and lesser than 180 degree, means when your theta is in second quadrant, ठीक है ना, π/2 to π, then cos theta is negative. पायला पण निगेटिव्ह आहे, तसा पाहिला तर पायला पण निगेटिव्ह, कारण पायला कॉस थिटाची व्हॅल्यू काय येते, तुम्ही इथं असं पण करू शकता आणि झिरोला पण पॉझिटिव्ह ना, कारण कॉस झिरो काय येते, ठीक आहे ना, मग इथे इन्क्लूड पण करू शकता तुम्ही. तर तेच सांगितलंय त्यांनी ह्या 3 नोट मध्ये की डॉट प्रोडक्ट जो असतो दोन वेक्टरचा तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, झिरो असू शकतो. जर तुमचा थीटा इज झिरो whenever your theta is in first quadrant, okay, means 0 is lesser than equals to theta is lesser than π/2, then a bar dot b bar is positive. When theta is π/2, a bar dot b bar is 0, and when theta is from π/2 to pi, when pi is included, where pi is included, in that case our a bar dot b bar is negative. कळतंय ना? कळालं का? आता पहा, एक नोट जी ऑलरेडी आपण पाहिलेली काय, इफ द वेक्टर्स आर ऑर्थोगोनल, इफ द वेक्टर्स आर ऑर्थोगोनल देन देअर डॉट प्रोडक्ट इज 0. मग आय बार म्हणण्यापेक्षा आय कॅप डॉट जे कॅप, आय कॅप डॉट के कॅप काय येईल, 0 येईल. का बरं, कारण दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर ना, आय कॅप जे कॅप के कॅप आर म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर्स, दे आर अलॉंग एक्स वाय अँड झेड ऍक्सिस, बरोबर. मग आय कॅप डॉट जे कॅप डॉट के कॅप डॉट आय कॅप, बरोबर, हे सगळेच्या सगळे काय येईल, 0 येतील. हे सगळेच्या सगळे 0 येतील कारण दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. ते कसे असतात, म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. आय कॅप, जे कॅप अँड के कॅप आर म्युच्युअली परपेंडिक्युलर, ठीक है ना, means they are orthogonal to each other, hence I cap dot j cap, I cap dot k cap, j cap dot k cap, j cap dot I cap, k cap dot I cap, k cap dot j cap is always 0. आणि पहिली नोट, I cap dot I cap, j cap dot j cap and k cap dot k cap is equals to 1. Why 1? Because what do you mean by I cap? Along x axis. I want proper meaningful definition. Definition आहे नाही, proper conceptual गोष्ट सांगा I cap ची. I cap is the unit vector. Means what is the magnitude of I cap? And what is the direction of I cap? Along x axis. J cap is also unit vector. K cap is also. आणि मी तुम्हाला विचारतोय I cap dot I cap सांगा. काय सांगा? I cap dot I cap. आपण ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला काय सांगितलं रे, मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. मग इथं हे काय बनेल, मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इंटू कॉस 0, कारण आय कॅप आणि आय कॅप मधला अँगल किती, कारण आपण आय कॅप डॉट आय कॅप काढतोय. मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इज 1, मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इज 1 अँड कॉस 0 इज 1, सो फायनल आन्सर इज 1. फायनल आन्सर इज 1. तर 0 मला हे करायचं, 0 रेडियन म्हणा किंवा 0 डिग्री म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आणि असंच जे कॅप डॉट जे कॅप इज ऑल्सो 1 अँड के कॅप डॉट के कॅप इज ऑल्सो 1. आय कॅप डॉट आय कॅप इज 1, जे कॅप डॉट जे कॅप इज 1 अँड के कॅप डॉट के कॅप इज ऑल्सो 1. आता तुम्हाला सांगतो एक गोष्ट ना, तुम्ही रट्टा मारलेली फिजिक्स मध्ये. कोणती गोष्ट सांगू, ही if
A bar is equals to A1 times I cap plus A2 times J cap plus A3 times K cap, and B bar is equals to B1 times I cap plus B2 times J cap plus B3 times K cap. बरोबर. then फिजिक्स मध्ये तुम्ही असा फॉर्म्युला लर्न केलाय, A bar dot B bar is equals to A1 B1 plus A2 B2 प्लस A3 B3. तुम्ही करस्पॉन्डिंग कंपोनेंटला काय करत होते? मल्टिप्लाय. काही एवढं पण येतच नाही का? काही काय करता तुम्ही? A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3 दॅट इज युअर डॉट प्रोडक्ट, आणि क्रॉस प्रोडक्टला डिटर्मिनंट घेता. पण हे येतं कुठून हे माहिती तुम्हाला? नाही माहिती. आताच प्रॉपर्टी पाहिली रे. आय कॅप डॉट आय कॅप इज, आय कॅप डॉट आय कॅप काय असतो? जे कॅप डॉट जे कॅप इज K cap dot K cap is I cap, and J cap and K cap are orthogonal. Hence I cap dot J cap 0, J cap dot K cap, K cap dot I cap. आता पहा, आता आपल्याला काढायचंय A bar dot B bar. A bar dot B bar काय येईल? A1 I cap plus A2 J cap plus A3 K cap, B1 I cap plus B2 J cap प्लस B3 K cap. आता काय करा? सिंपल मल्टिप्लाय करा. डॉट प्रोडक्ट आहे ना, मल्टिप्लाय करा आतमध्ये. मग हे काय बनेल? A1 B1. ह्या ज्या प्रॉपर्टी पाहिल्या आपण आधी, ह्याने मल्टिप्लाय करा सगळ्यांना. A1 B1 I cap डॉट I cap प्लस A1 B1 A1 B2 I cap डॉट, अशी प्रॉपर्टी पाहिली ना रे. A1 I cap ला जर B2 J cap ने मल्टिप्लाय करत असेल तर स्केलर्सला बाहेर घ्या, वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्या. पाहिलंय ना. प्लस A1 B3 I cap डॉट K cap प्लस आता A2 B1 J cap dot I cap, A2 B1 J cap dot I cap, A2 B3 J cap, A2 B2 J cap dot J cap, A2 B2 J cap dot J cap. ठीक है ना. काय केलंय मी माझं मनाचं कळतंय ना. प्लस A2 B3 J cap dot K cap. व्यवस्थित लक्ष द्या इकडे. A2 B3 J cap dot K cap प्लस आता A3 B1 K cap dot I cap प्लस A3 B2 K cap dot J cap, A3 B2 K cap dot J cap प्लस A3 B3 K cap dot K cap. आधी ना आधी मला हे सांगा तुम्ही, आय कॅप डॉट आय कॅप काय असतं? जे कॅप डॉट जे कॅप आणि के कॅप डॉट के कॅप. आय कॅप डॉट जे कॅप, आय कॅप डॉट के कॅप आणि आय जे के ह्यांचे म्युच्युअली डॉट प्रोडक्ट्स काय असतात? आणि म्हणून हे जे काही आहेत हे सगळे 0 बनून जाईल. मग काय राहील? फक्त A1 B1 प्लस A2 B2 प्लस. कळतंय का? समजलं का? अजून आहे टाइम. आता मला सांगा, जर आपल्याकडे वेक्टर आहेत A बार आणि B बार, हे असे दोन वेक्टर आहेत. आता अँगल बिटवीन टू वेक्टर्स काढण्याचा फॉर्म्युला सांगा बरं. जर A बार आणि B बार काय
किती वेळात येते? आता सोडतोय मी यांना एक 10 मिनिटात, 10-15. काय ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर आहे. जर ह्या दोन वेक्टर मधला अँगल काढायचा आहे तर फॉर्म्युला काय? कॉस थिटा इज इक्वल्स टू, हा म्हणजे थिटा इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार, किंवा डायरेक्ट कॉस थिटा इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. हे मागच्या स्लाइड वर पाहिलं होतं ना आपण, ठीक आहे ना? इथं नाही, हे तर पाहायचंय, हे पाहिलं होतं आपण. मग ऍज cos theta is equals to magnitude of a bar dot with magnitude of b bar divided by a bar magnitude, sorry, cos theta is equals to a bar dot b bar divided by magnitude of a bar into magnitude of b bar. But we know a bar dot b bar. a bar dot b bar आपल्याला माहिती आहे काय? a1 b1 plus a2 b2 plus a3 b3. बरोबर ना? आत्ताच पाहिलं ना आपण कसं काढतात डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. ए बार काय? a1 i कॅप प्लस a2 j कॅप प्लस a3 k कॅप. बी बार काय? b1 i कॅप प्लस b2 j कॅप प्लस b3 k कॅप. मग ए बार डॉट बी बार काय येईल? a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3. व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार? अंडर रूट ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द कॉम्पोनेंट्स. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार काय येईल? अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. आणि मॅग्निट्यूड ऑफ बी बार काय येईल? अंडर रूट ऑफ b1 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस b3 स्क्वेअर. कळालं? ओके. Now let us start with the projection of the vector. There are two types of projection. There are two types of projection of the vectors. Projection means shadow. पाहिलं ना ट्रिग्नोमेट्री मध्ये? Projection of the vectors. जर तुमच्याकडे दोन वेक्टर आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. If you have two vectors, a bar and b bar, आणि तुम्हाला एखाद्या वेक्टरचं दुसऱ्या वेक्टरवर प्रोजेक्शन काढायचं. दिस इज ए बार, दिस इज बी बार. आता या साइडने जर तुम्ही टॉर्च इल्युमिनेट केला, तर शॅडो किती पार्ट मध्ये पडेल, म्हणजे कोणत्या पार्ट मध्ये पडेल शॅडो? शॅडो कशी पडेल माहितीये? किंवा वरून असा घ्या किंवा ह्याला असं घ्या. ठीक आहे ना? तर शॅडो किती पार्ट मध्ये पडणार? एकदम वरून जरी सोडला ना हा लॅम्प, म्हणजे असा टॉर्च इल्युमिनेट केला, तर इतक्या पार्ट मध्ये शॅडो पडणार. एवढा जो पार्ट आहे एवढ्या पार्ट मध्ये शॅडो पडणार. कळतंय का तुम्हाला? एवढ्या पार्ट मध्ये शॅडो असेल. इफ यू इल्युमिनेट द लॅम्प ऑन द वेक्टर बी बार, then its projection on a bar is this much. कळतंय? ती जी लेंथ आहे ना, that is the projection. मीन्स जर तुम्हाला हे प्रोजेक्शन काढायचं आहे, म्हणजे ती जी लेंथ आहे ती काढायची आहे, लेंथ काढायची आहे, तर तुम्ही त्या प्रोजेक्शनला म्हणता स्केलर प्रोजेक्शन. काय म्हणता? अँड इफ यू वॉन्ट द वेक्टर ऑफ द लेंथ ॲज सेम ॲज दिस अँड डायरेक्शन ॲज सेम ॲज दिस, then that projection is known as vector projection. मग आपण काय पाहतोय?
पहिली गोष्ट स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर बी बार ऑन ए बार. बी बारचं ए बार वर प्रोजेक्शन ना. सो दॅट इज इक्वल्स टू आता हे जे प्रोजेक्शन येईल बी बारचं आणि ए बारचं ते असेल देअर डॉट प्रोडक्ट डिव्हायडेड बाय ज्या वेक्टरवर प्रोजेक्शन झालं त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड. कोणत्या वेक्टरवर प्रोजेक्शन केलंय? ए बार वर. सो डिवाइड बाय इट्स मॅग्निट्यूड. ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट. आणि तुम्हाला माहिती की ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बार सेम आहे, तर ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार असंही लिहू शकता. कोणत्या वेक्टरवर प्रोजेक्शन झाले ते इम्पॉर्टंट आहे. कोणत्या वेक्टरवर झाले कळतंय? आता हे झालं स्केलर प्रोजेक्शनची कन्सेप्ट. आता वेक्टर प्रोजेक्शनची कन्सेप्ट पहा. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. म्हणजे आता आपल्याला काय पाहिजे माहिती का? आता आपल्याला इतकी लेंथ नाही पाहिजे. नाउ इन वेक्टर प्रोजेक्शन वी वॉन्ट दिस वेक्टर. हा वेक्टर पाहिजे आपल्याला. तर काही नाही, मला सांगा या वेक्टरची लेंथ किती आहे? जितकं स्केलर प्रोजेक्शन आहे तितकी लेंथ आहे. कारण स्केलर प्रोजेक्शन म्हणजे काय? जितकी शॅडो आली आहे त्याची लेंथ. आणि वेक्टर प्रोजेक्शन म्हणजे काय? त्या लेंथच्या करस्पॉन्डिंग वेक्टर. मला सांगा या व्हाईट, हा जो व्हाईट पार्ट आहे, ही जी व्हाईट लाईन सेगमेंट आहे त्याची डायरेक्शन कोणती आहे? इट्स डायरेक्शन इज ऍज सेम ऍज ए बार. मग मी असं म्हणतोय की ए बारच्या युनिट वेक्टरला जर तो जो व्हाईट पार्ट आहे त्याच्या मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय केलं तर तो व्हाईट वाला वेक्टर मिळेल का? पहा, इफ यू वॉन्ट द वेक्टर हुज लेंथ इज के अलॉंग द डायरेक्शन ऑफ ए बार देन दॅट इज के ए कॅप. स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिलं होतं आपण. तर आपल्याला ए बारच्या डायरेक्शनने असलेला इतकासा वेक्टर पाहिजे, तर ए बारच्या युनिट वेक्टरला इतक्याशा वेक्टरच्या लेंथने मल्टिप्लाय करा. व्हॉट इज द लेंथ ऑफ इतकासा वेक्टर? दिस स्केलर प्रोजेक्शन इज द लेंथ. सो तुम्ही काय कराल? तुम्ही बी बार डॉट ए बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार ला मल्टिप्लाय कराल. दॅट इज नॉट द प्रॉपर वे टू गिव्ह द मल्टिप्लिकेशन साइन. तुम्ही त्याला ए बारने ए कॅपने मल्टिप्लाय कराल. ए कॅप इज गिव्हिंग जस्ट द डायरेक्शन. ए कॅप काय करतोय? फक्त डायरेक्शन देतोय. बरोबर का? दॅट इज ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू ए कॅप. आता तुम्ही म्हणाल हा फॉर्म्युला चुकीचा आहे, इथं तर काहीतरी वेगळंच आहे. अरे हा रट्टा मारलेला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, इथून काही नाही करणार तुम्हाला. हा फॉर्म्युला बनवायचा आहे का? तुम्ही काय म्हणले? वेक्टर प्रोजेक्शन काय असतं? स्केलर प्रोजेक्शन काय असतं? बी बारचं ए बार वर झालेलं प्रोजेक्शन बी बार डॉट ए बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. हे काय? स्केलर प्रोजेक्शन. आणि वेक्टर प्रोजेक्शन साठी ए कॅपने मल्टिप्लाय करा. का मल्टिप्लाय करा? कारण आपल्याला काय पाहिजे? डायरेक्शन पाहिजे. म्हणजे तुम्ही काय केलं? बी बार डॉट ए बारला डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बारला ए कॅपने मल्टिप्लाय केलं. आता कोणत्याही वेक्टरचा युनिट वेक्टर काय असतो? तो वेक्टर डिवायडेड बाय त्याचं मॅग्निट्यूड. मग तुम्ही ए कॅपला त्याने रिप्लेस करा आणि ह्या बी बार डॉट ए बारला ए बार डॉट बी बार लिहू शकतो का? डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू ए कॅपला काय टाका? ए बार डिवायडेड बाय. मग काय करा? ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर इंटू. कळतंय का? ओके, थांबा. आता हे जे प्रूफ आहे हे सांगतो इन शॉर्ट. अरे 22 नाही झाले, 2 मिनिटं लागतील अजून. ह्याचं प्रूफ इतकं सिंपल आहे ना. ट्रिग्नोमेट्री येते तुम्हाला? मला सांगा
अँगल बिटवीन दीज टू वेक्टर्स. आता इथं कलर कोणता वापरू मी? ग्रीन वापरला गेलाय. अँगल बिटवीन ए बार आणि बी बार हा समजा थीटा असेल तर बाय युझिंग ट्रिग्नोमेट्री मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज हायपोटेनस ऑर नॉट. हा एवढा बी बार आहे तर मॅग्निट्यूड ऑफ बी बार काय असेल? हायपोटेनस असेल. तर हा जो असेल तो मॅग्निट्यूड ऑफ बी बार कॉस थिटा आणि हा जो असेल तो मॅग्निट्यूड ऑफ बी बार साइन थिटा. एवढं तर माहिती का तुम्हाला? सो ही व्हाईट वाली लेंथ किती आली रे? मॅग्निट्यूड ऑफ बी बार कॉस थिटा. आणि हेच तर काढायचंय ना तुम्हाला. म्हणजे ऍक्च्युअली स्केलर प्रोजेक्शन इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ बी बार कॉस थिटा. आता आपण काय खेळ केलाय माहिती का? आपण ह्या मॅग्निट्यूड ऑफ बी बार कॉस थिटाला मॅग्निट्यूड ऑफ बी बार कॉस थिटाला डिव्हाइड आणि मल्टिप्लाय केलंय. काय केलंय? डिव्हाइड आणि मल्टिप्लाय केलंय मॅग्निट्यूड ऑफ ए बारने. काहीच नाही, इतकं सिंपल प्रूफ आहे. मग हे काय बनेल? मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा डिव्हायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. वरचा काय? डॉट प्रोडक्ट ऑफ ए बार अँड बी बार. आणि खालचं काय? हा, कळालं का? सिंपल आहे. कन्सेप्च्युअली कळालं. प्रोजेक्शन काय असतं? प्रोजेक्शन शॅडो असते. ते शॅडो आपल्याला काढायचे. शॅडो आपण व्हाईट दाखवली, शॅडो ब्लॅक असते, आपण व्हाईट नाही दाखवली कारण आपला बोर्ड ब्लॅक आहे. कळालं? सो दॅट इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. प्रोजेक्शन फिनिश झालं. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डायरेक्शन अँगल, डायरेक्शन कोसाइन